वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत भागाकार। अशा मोठमोठ्या संख्यांचे भागाकार, तेही आपण 1 ते 2 मिनिटात भागाकार करू शकतो। ते कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत। आणि आजपर्यंत तुम्हाला भागाकाराची भीती वाटत असेल तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची भागाकाराची भीती कायमची निघून जाईल। आता आपल्याला काय आहे, 23,350 या संख्येला 425 या संख्येने भाग घालायचा आहे। कसा भाग घालायचा आपण पाहणार आहोत। आता 425 चा टेबल तर तुम्हालाही पाठ नसेल, मलाही पाठ नाहीये 425 चा टेबल, परंतु टेबल पाठ न करता कसा भागाकार करायचा ते आपण पाहूयात। चला करूयात सुरुवात। असं करून घ्या। आता तुम्हाला 4 चा तर टेबल पाठ असेल, मग 4 ने आपण पहिल्यांदा भाग घालायचा। या 25 ला बॉक्स करा। असं आपण इथं 4 नेच भाग घालायचा असं कन्सिडर करायचं। मग काय करायचं, आता आपल्याला 4 ने एका सिंगल संख्येने भाग घालताना आपण एक सिंगल डिजिट घेतो आणि 2 संख्येला भाग घालायचा असल्यास आपण काय करतो, अगोदर 0 चा भाग घेतो। परंतु अगोदर जेव्हा 0 होतं त्याचा तेवढा काही व्हॅल्यू नसते, पण दिला आपण 0 चा भाग दिला आणि मग 2 संख्या घेतल्या। 4 च्या पाड्यामध्ये 23 आहे का? 23 च्या अलीकडली कुठली संख्या आहे? 4 चोक 16, 4 पंचे 20, 20 आहे। 4 पंचे 20, 4 सक 24, 24 मोठी होईल 23 पेक्षा, म्हणून आपण काय करू, 4 पंचे 20, 20 ही संख्या धरू। मग कितीचा भाग बसेल? 5 चा। 5 लिहिला इथं। 4 पंचे 20, 20 ही आलं, परंतु ते 20 इथं लिहायचं नाही। आपण काय करायचं, मग या 425 ला ज्या संख्येने भाग दिला आपण इथं 4 पंचे 20, तर या 5 ने गुणाकार करून घ्यायचं। 5 5 25, हा 4 2, 5 दुनी 10, 10 मध्ये 2 मिक्स झाले 12, 12 ला 2, हा चाला 1, 4 पंचे 20, 20 मध्ये 1 आला 21। मग हे आन्सर काय आलं, 21 25, 2125 इथं लिहायचं 2125 असं लिहायचं आणि मायनस करून घ्यायचं। 3 मधून 5 जातात का? नाही जात। मग काय करायचं, इथून घ्यायला काहीच नाही, मग वजाबाकी आपले त्याच पद्धतीने। इथे 10 आणायचं, इथं राहिले 2, इथं घेतले आपण 13 झाले, इथं राहिले 9, 13 मधून 5 गेले किती होतात? 8, 9 मधून 2 गेले 7, 2 मधून 1 गेला 1, 2 मधून 2 गेला 0, 178 आलं। आता नेक्स्ट सेकंड स्टेप काय करायची, आपण 5 एक संख्या खाली घ्यायची। 5 या संख्येला खाली घेतलं, मग 4 ने परत ना इथे भाग घालायचा आपल्याला 2 डिजिटला। 4 च्या टेबल मध्ये 17 आहे का? नाही। 17 च्या अलीकडली संख्या कुठली? 16, 4 चोक 16, 4 चा भाग बसला। 4 चा भाग बसल्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या 4 न या पूर्ण संख्येला गुणाकार करून घ्यायचं। 4 पंचे 20, 4 दुनी 8, 8 मध्ये 2 मिक्स केले 10 झाले, हा चाला 1, 4 चौक 16 ने 17, 1700 मायनस करून घ्या। 85 उरले आणि शेवटी काय करायचं, 0 खाली घ्यायचं। आता काय करायचं, 4 च्या पाड्यामध्ये 8 आहे का? हो आहे। मग 4 दोन्ही 8, 2 चा भाग बसला। मग या 2 ना 425 ला गुणून घ्यायचं। बे पंचे 10, 10 0, बे दोन्ही 4, 4 मध्ये ऍड केला 5, बे चोक 8, 850 आलं उत्तर आणि मायनस करून घ्यायचं। झालं। समजला असा भागाकार? समजला नसेल तर आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात। चला आपण आणखीन एक उदाहरण लिहिलं, 7696 भागिले 52। आता 52 चा पाढाही पाठ नाही, आपल्याला टेबल नाही, तर आपल्याला काय करायचं, पहिल्या गणिताप्रमाणेच या 2 ला बॉक्स करा। असं करा। आता पहिल्या डिजिटला आपल्याला भाग घालायचा आहे। 5 च्या टेबल मध्ये 7 आहे का? नाही, मग 1 चाच भाग बसतो, मग 1 इथं लिहायचं। मग 1 इथं लिहिल्यानंतर आपल्याला भाग इथं लिहायचं नाही 5,
आपल्याला 1 या संख्येने याला गुणाकार करायचं. 52 गुणिले 1, 1 दुनी 2, 1 पाची 5, 52 लिहायचं इथं. मायनस करा. 6 मधून 2 गेले 4, 7 मधून 5 गेले 2, झाले 24. मग वरची एक संख्या घेतला 9. आता काय करायचं, 5च्या टेबल मध्ये 24 आहे का? 24 नाही आहे तर त्याच्या अलीकडची संख्या कुठली? 4. आपण 5 चोक 20, चोक म्हणजे 4चा भाग बसला. मग या 4 ने 52 ला गुणून घ्यायचं. 4 दुनी 8, 4 पंचे 20, 208 लिहायचं. मग इथं 9 मधून 8 गेले 1, 4 मधून 0 गेले 4, 2 मधून 2 गेले 0. आता नेक्स्ट काय करायचं, एक संख्या उरली ती संख्या खाली घ्यायचं. आणि 5च्या पाड्यामध्ये 41 आहे का? परंतु 41 च्या अलीकडली संख्या कुठली? 40 आहे. 5 8 40, 8चा भाग बसतो. मग या 8 न 52 ला भाग घालून घ्यायचं. 52 गुणिले 8, 8 दोन्ही 16, 16 ला 6 चाला आहे. 8 पंचे 40, 40 मध्ये 1 ऍड करा 41, 416 उत्तर आलं. अशा प्रकारे पूर्ण भाग जातो. म्हणजे याचा भागाकार काय आला आपला 148 हे उत्तर आलं. आणि असे मोठमोठे किती मोठ्या संख्येचे भागाकार असू द्या या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. त्यामुळे आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची भागाकाराची भीती संपली असेल. आणि हा भागाकार समजला नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये लाईव्ह असं कमेंट करा. लवकरात लवकर मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि लाईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.